श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णाय गोविंदाय नमो नमस्ते. अधिक मास कमला एकादशी अत्यंत प्रभावी आणि पुण्यदायक काल. विष्णू भगवानांची सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र दिवस म्हणजे एकादशी. कारण पुरुषोत्तम मास हा विष्णू भगवानांना समर्पित आहे आणि एकादशी तर विष्णू भगवानांचे अत्यंत प्रिय व्रत मानलं जातं. या दिवशी आपल्याला 2 उपाय करायचे आहेत. एक, महिलांनी अश्वत्थ वृक्षाची म्हणजे पिंपळाची पूजा करायची आहे. त्यानंतर रात्री 12 नंतर तुम्हाला 2 सेवा करायच्या आहेत. सेवा काय आहेत आणि दिवा कसा लावायचा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि प्रत्येक महिलेने पुरुषाने कुणीही ही सेवा केली तरीही चालते, कारण ही सेवा पूर्ण विष्णू भगवानांना समर्पित आहे आणि विष्णू आणि लक्ष्मी माता हेच आपले पालनपोषण करते आहेत. त्यामुळे ह्या मासात ही सेवा तुम्ही नक्की करा. अधिक मासात तुम्ही आजपर्यंत कोणतीही सेवा केलेली नसेल तर कमीत कमी आजच्या दिवशी ही सेवा प्रत्येकाने नक्की करा. प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावायचा आहे. आता पिंपळच झाड एवढं महत्त्वपूर्ण का आणि या झाडाचा असा काय महिमा आहे त्याबद्दल माहिती. तर पिंपळ त्याला संस्कृतमधून म्हणतात अश्वत्थ वृक्ष. हा अश्वत्थ वृक्ष अत्यंत पवित्र आहे. जितकं औदुंबर वृक्ष म्हणजे उंबर पवित्र आहे, बेल पवित्र आहे, तेवढंच पवित्र अश्वत्थ वृक्ष आहे. आणि ह्या अश्वत्थाची महिमा अपरंपार आहे. जे गुरुचरित्र पठण करतात त्यांना माहीत असेल. आणि गुरुचरित्रामध्ये अनेक अध्यायांमध्ये श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती भगवानांनी अश्वत्थ वृक्षाची महिमा सांगितलेला आहे. 60 वर्षाची वंध्यश्री तिलाही अश्वत्थ वृक्षाच्या प्रदक्षिणेमुळे पुत्रप्राप्ती झालेली आहे. म्हणजे ती 60 वर्षाची वंध्यश्रीने अश्वत्थ वृक्षाची यथा मनोभावे प्रदक्षिणा केल्यानंतर नृसिंह सरस्वती भगवानांनी तिला कन्या आणि पुत्ररत्नाची प्राप्ती करून दिली. त्यानंतर एक रक्तकुष्ठ असलेला व्यक्ती ही गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की त्या कुष्ठ झालेल्या व्यक्तीला नृसिंह सरस्वतींनी अश्वत्थ प्रदक्षिणा घालायला लावल्या आणि त्याने मनोभावे ती सेवा केल्यानंतर त्याचाही कुष्ठरोग बरा झाला. कुष्ठरोग त्या व्यक्तीला होतो ज्या व्यक्तीने आदल्या जन्मात अनंत पापे केलेली आहेत. ती अनंत पापे ही नष्ट करण्याचं सामर्थ्य ह्या अश्वत्थ वृक्षामध्ये म्हणजेच पिंपळाच्या वृक्षामध्ये आहे. त्यानंतर कृष्ण भगवानांनी स्वतः गीतेच्या 15व्या अध्यायात सांगितलेला आहे की माझा वास हा पिंपळ वृक्षामध्ये आहे. जो भक्त अनन्य भावाने पिंपळ वृक्षाची पूजा करेल त्या व्यक्तीच्या जीवनातील कष्ट, संकटे मी नक्कीच निवारण करेल. असं अत्यंत पुण्यदायक हा अश्वत्थ वृक्ष आहे. आता ह्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा कसा लावायचा, मंत्र काय म्हणायचा त्याबद्दल माहिती. तर तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा दिवा लावायचा आहे. काय करायचं आहे, एक गावरान तुपाचा दिवा घ्यायचा आहे. दिवा मातीचा घ्या, कोणत्याही धातूचा घ्या. फक्त दिवा आपल्याला घरी आणायचा नाही आहे, त्यामुळे मातीचा घेतला तरीही चालेल. मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यात तुम्हाला गावरान तूप लावून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. त्यानंतर फूल, हळदी, कुंकुम, अक्षत किंवा इतर गोड पदार्थ असं तुम्हाला तिथे नेऊन किंवा फळ तिथे समर्पित करायचं आहे त्या झाडाला. आणि तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. 11 प्रदक्षिणा घालताना मंत्र कोणता म्हणायचा आणि नमस्कार कसा करायचा याबद्दल. तर आधी तुम्हाला विष्णू भगवानांचं आवाहन करायचं आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला विष्णू भगवानांचा आवाहन मंत्र पठण करायचा आहे. आवाहन मंत्र कोणता तर ओम नमस्वनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाश्वर भावे सहस्रनामे पुरुषा शाश्वते सहस्रकोटी युगधारिणी नम. ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करत विष्णू भगवानांना आवाहन करायचं आहे. त्यानंतर प्रथम नमस्कार करून तुम्हाला प्रदक्षिणेला सुरुवात करायची आहे. प्रदक्षिणा करताना ओम विष्णवे नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम गोविंद कृष्णाय गोपालाय नमः किंवा कृष्णाय वासुदेवाय नमः असा कोणताही जो मंत्र तुम्हाला येत असेल
तो मंत्र तुम्हाला पठण करत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. एक प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करून नंतरच तुम्हाला दुसरी प्रदक्षिणा सुरू करायची आहे. अशा 11 प्रदक्षिणा तुम्हाला झाडाला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करताना गर्भिणी जशी चालते म्हणजे गर्भवती स्त्री जशी चालते तसं तुम्हाला ती प्रदक्षिणा हळूहळू चालून प्रदक्षिणा करायची आहे. 11 प्रदक्षिणा झाल्यानंतर देवाला नमस्कार करून आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपल्या कुटुंबाचं क्षेम कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे. दिवा तेथेच ठेवायचा आहे आणि नमस्कार करून घरी यायचं आहे. आता यानंतर दुसरी सेवा आहे ती तुम्हाला रात्री ठीक 12 वाजता करायची आहे. 12 वाजता करण्याची सेवा जी आहे त्यासाठी तुम्हाला आधी आंघोळ करून शुचिर्भूत होऊनच सेवेला सुरुवात करायची आहे. तर सकाळी आंघोळ केलेली असली तरीही संध्याकाळी का, तर दिवसभर आपण अनेक व्यक्तींना स्पर्श करतो किंवा कामानिमित्त आपण घराबाहेर जातो. आपल्याबरोबर आपण अनेक निगेटिव्ह व्हायब्रेशन आपल्याबरोबर आणलेले असतात. त्यामुळे शुचिर्भूत होऊनच तुम्हाला पठण करायचे आहे ही सेवा. तर आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमित्र टाकायचं आहे. यामुळे आपलं मन आणि शरीर दोन्हीही स्वच्छ होतं. तर शुचिर्भूत झाल्यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं आहे. आसन म्हणजे आपण जे वाचनासाठी आसन घेतो ते. तुम्हाला जमिनीवर किंवा फरशीवर बसायचं नाही. आसन घेतल्याशिवाय कोणतीही सेवा करायची नाही आणि दीप लावल्याशिवायही तुम्हाला कोणतीही सेवा करायची नसते. तर आसन घ्यायचं आहे. देवाजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे. ही सेवा विष्णूंची अतिउच्च सेवा मानली जाते. सर्व सेवेंमध्ये श्रेष्ठ असं विष्णू सहस्रनाम तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे. आता विष्णू सहस्रनाम हे संस्कृतमध्ये असल्यामुळे थोडंसं अवघड आहे. ज्यांना विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नसल्यास त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 माळी जाप केला तरीही चालतो. एक तर जाप करायचा किंवा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. या विष्णू सहस्रनामाचा अत्यंत आणि अद्भुत असा रिझल्ट आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरी सेवा करायची आहे ती म्हणजे 21 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. संस्कृत करा, मराठी करा, कोणतंही जे आपल्याला जमन ते पठण करायचं आहे. संस्कृत जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते छोटंसं आहे आणि मराठीचे स्तोत्र आहे ते मोठं आहे. त्याला 2.5 किंवा 2.25 तास लागतात 21 वेळा पठण करायला. आणि जे छोटं व्यंकटेश स्तोत्र आहे त्याला 1.5 ते 1 तासात 21 वेळा पठण करून होतं. जे संस्कृत पठण करतात त्यांनी 1 ते 8 या ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि नंतर 21व्या वेळेलाच फक्त फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती ही एकदाच पठण करायची असते आणि 20 वेळा तुम्हाला फक्त 1 ते 8 ओव्या पठण करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला आणखीन जी सेवा आवडेल ती सेवा तुम्ही करू शकता. स्वामी महाराजांचा जप करू शकता, पुरुष सूक्त म्हणू शकता, स्त्री सूक्त म्हणू शकता. जी विष्णू लक्ष्मी भगवानांची सेवा तुम्हाला माहीत आहे ह्या सेवेबरोबर तुम्ही तीही सेवा करू शकता. एकादशी हे व्रत विष्णू भगवानांना समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेली सेवा ही अत्यंत फलदायी आणि पवित्र मानली जाते आणि शीघ्र फल देते. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर नक्की करून बघा. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो